श्रीरामपुरात दंगा नियंत्रण पथकाचा मॉक ड्रिल। श्रीरामपुरात आगामी बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस परेड ग्राउंडवर आपत्कालीन प्रतिसाद कवायत आयोजित करण्यात आली। या कवायतीत दंगा नियंत्रण पथकाने अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस व इतर नियंत्रणाचा प्रतिसाद किती जलद व प्रभावी आहे याची चाचणी घेण्यात आली। कवायती दरम्यान गर्दी नियंत्रण, संशयास्पद हालचाली हाताळणे, बचाव कार्य, अश्रुधूर सेल फायर तसेच लाठीचार्जचा सराव करण्यात आला। नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले। ही मॉक ड्रिल पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक अरुण धनवडे तसेच प्रशिक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। नागरिकांनी शांतता व सहकार्य राखावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा। बकरी ईदच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर यांनी पोलीस कर्मचारी यांना ढाल, लाठी तसेच गॅस गन याचे प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आम्ही संगमनेर शहर, कोपरगाव शहर तसेच श्रीरामपूर शहर या ठिकाणी जाऊन सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गॅस, लाठी सेक्शन तसेच जमाव कंट्रोलमध्ये कसा घेता येईल या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखता यावी याकरता पोलीस दलातर्फे आज दंगा काबू योजना सराव योजना राबवण्यात आली। श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भवर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सदर सराव करण्यात आला। शहरात जर कुठली कायदा सुव्यवस्था जर उद्भवली तर त्याचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल सुसज्ज आहे हे याद्वारे खात्री करून घेण्यात आली। वेळोवेळी असे सराव चालू राहील। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।